शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सुद्धा निवडणुकीतनं माघार घेतली आहे। भाजपकडनं कमी जागा मिळत असल्यानं निवडणूक न लढण्याची घोषणा जंजाळ यांच्याकडनं करण्यात आली। पक्ष कार्यालयातनं जंजाळ रडत रडत बाहेर पडले आणि त्यामुळे युती होणार का हा देखील प्रश्नच आहे आणि शिवसेनेसमोर नाराजी नाट्याचं मोठं आव्हान असणार आहे। हे आव्हान शिवसेना शिंदे गट कसं पेलतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरहून जोडले गेलेत। मोहसिन, सौरभ, नक्कीच आपण बघतोय की युतीवरून बऱ्याच बैठका झाल्या, मात्र युती झाली नाही। अखेर आता शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी युती तोडून टाका अशा पद्धतीने जे आहे तर मागणी केलेली आहे। दुसरीकडे राजेंद्र जंजाळ जे जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचे, ते देखील नाराज असल्याची माहिती मिळते। त्यांनी देखील आपल्याशी बोलताना स्पष्ट सांगितलं की मी आता ही निवडणूक लढवणार नाही, माझ्या कार्यकर्त्यांना जर उमेदवारी मिळत नसेल तर मी निवडणूक लढवणार नाही आणि ते आता नाराज झाले आहे। त्यांच्या घरी आपण बघतोय की अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात समर्थक जे आहेत तर जमायला सुरुवात झालेली आहे। बाहेर थोडं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। राजेंद्र जंजाळ हे जेव्हा प्रचार कार्यालयातून बाहेर पडले त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजेंद्र जंजाळ यांचे समर्थक त्यांच्या घराजवळ आता जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत काही तास आता या सगळ्या मतदान जी उमेदवारी अर्ज आहे ते भरायला शिल्लक राहिले असताना संभाजीनगरमध्ये युतीमध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत। प्रदीप जयस्वाल यांनी ही युती तोडून टाका अशा पद्धतीने जी आहे तर मागणी केलेली आहे, तर दुसरीकडे राजेंद्र जंजाळ देखील नाराज आहे। पक्ष कार्यालयातून अक्षरशः ते रडत आपल्या घरी पोहोचलेले आहे। आता ते घरी पोहोचलेले आहे। मोठ्या प्रमाणात समर्थक त्यांची इथे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे युतीमध्ये नेमकं काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संभाजीनगरमध्ये काही तास उमेदवारी अर्ज भरायला शिल्लक राहिले असताना युतीमध्ये बऱ्याच घडामोडी घडताना पाहायला मिळतात। शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतात। यापूर्वी देखील राजेंद्र जंजाळ यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि आज जी आकडेवारी त्यांना देण्यात आलेली त्या आकडेवारीनुसार आमच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं। आपला राजेंद्र जंजाळ हे बोलतायत, आपण बघूया राजेंद्र जंजाळ काय बोलतात। राजेंद्र जंजाळ आता आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात की बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। राजेंद्र जंजाळ यांची काय भूमिका आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। जंजाळ हे त्यांच्या आपण जर बघितलं तर अजूनही सौरभ त्यांच्या डोळ्यात अश्रू आपल्याला पाहायला मिळतात। डोळ्यात त्यांची नाराजी नाही बोला इथेच बसा। तर कमी जागा मिळत असल्यानं जंजाळ नाराज आहेत। पक्ष कार्यालयातनं ते रडत रडत बाहेर पडले। आता प्रतिक्रिया सोड मागे मी बोलतो सगळ्यांशी, सोड मागे घ्या आरामशीर तुमच्या डोळ्यात असं नाही रडत नाही। 2-3 दिवसापासून कंटिन्यू जागलेलो आहे। आमची युतीची जी बोलणी चालू होती त्यामध्ये जागरण भरपूर झालेलं आहे आणि आता जे कार्यकर्ते जमा झालेले त्या कार्यकर्त्याच्या भावना ज्या आहे भावना प्रचंड आक्रमक झालेल्या आहे आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी युतीच्या बोलणीमध्ये जागा सुटल्याच्या चर्चा आहे त्यानुसार आपल्याला आपले जे पक्ष वाढवण्यासाठी काम करणारे जे कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी त्यांनी कष्ट काढलेले आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या 2.5 ते 3 वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पक्षाला अडचणीच्या काळात सुद्धा आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा ज्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं त्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होतोय।